सर्वांना मनपूर्वक नमस्कार. कोविड-19 या विषाणूने संपूर्ण जग सध्या मोठ्या संकटातून जात आहे. पहिली लाट झाली, दुसरी लाट संपतीये, तोपर्यंत तिसरी लाट येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. प्रत्येक वेळी या संकटाला नव्याने सामोरे जावे लागत आहे. या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या द्रविड हायस्कूल व रमेश गरवारे स्कूल वाई यांच्या वतीने मार्गदर्शनपर वेबिनारचे आयोजन केले आहे. प्रसिद्ध बालरोगतज्ञ व डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक परिषदेचे सदस्य डॉक्टर शरद आगरखेडकर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे स्वरूप असे असेल: प्रास्ताविक व परिचय, द्रविड हायस्कूल माहिती, रमेश गरवारे स्कूल माहिती, प्रमुख वक्ते मनोगत, प्रश्नोत्तरे व आभार. आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मी द्रविड हायस्कूल वाई व रमेश गरवारे स्कूल वाई या दोन्ही शाळांच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर मधुसूदन मुजुमदार सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक व परिचय करावा. नमस्कार. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या द्रविड हायस्कूल आणि रमेश गरवारे इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने आपल्या सर्वांना, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गेले 1.5 वर्ष आपण एका कोरोना महामारीच्या संकटातून पुढे जात आहोत. एका अदृश्य जीवानं आपल्या जीवनात खूप उलथापालथ घडवून आणलेली आहे. आपल्या जीवनशैलीमध्ये, लाईफस्टाईलमध्ये, नोकरी, व्यवसाय या सर्वच क्षेत्रांमध्ये खूप उलथापालथ झालेली आपण पाहतो आहोत. शैक्षणिक क्षेत्रही त्याला अपवाद नाही आहे. आपल्याला पूर्वी ऑफलाईन शाळेच्या माध्यमातून आपण शिक्षण प्रक्रिया राबवत होतो आणि आता आपण ऑनलाईन शिक्षणाची पद्धती अवलंबलेली आहे. शिक्षणाच्या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास हा प्रामुख्याने आपल्या डोळ्यासमोर असलेला हेतू असतो आणि तो आपण बौद्धिक, शारीरिक, मानसिक याच्याद्वारे त्याच्या विकासातून व्यक्तिमत्व घडवत असतो. आरोग्य हा एक त्यातला मूलभूत अंग आहे. या शैक्षणिक वर्षाची सुरुवात जी आपण करतो आहोत ती आरोग्य विषयाला स्पर्श करणारा एक वेबिनार अरेंज करून. या निमित्तानं आपण पाहतो आहोत की गेल्या 1.5 वर्षामध्ये कोरोनाची पहिली लाट आली, दुसरी लाट आता संपत आलेली आहे आणि आता हे वर्ष, नवीन वर्ष नव्यानं सुरू होईल अशी कल्पना असतानाच परत एकदा तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे. आणि ही तिसरी लाट जी आहे ती प्रामुख्यानं मुलांवरती परिणाम करणारी असेल अशी चिंता आपल्या सर्वांना भेडसावत आहे. या निमित्तानं आपण करोना आणि तिसरी लाट आपण सर्व मिळून रोखूया अशा स्वरूपाचा या वेबिनारचा उद्देश आहे. आणि त्यासाठी आपण आमंत्रित करत आहोत आपल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे जे नियामक मंडळाचे सदस्य आहेत डॉक्टर शरद आगरखेडकर यांना. डॉक्टर शरद आगरखेडकर हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे सदस्य आहेत. स्वतः प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आहेत. DY पाटील मेडिकल कॉलेजच्या बालरोग तज्ज्ञ विभागाचे ते प्रमुख राहिलेले आहेत, प्रमुख आहेत आत्ता. आणि इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे ब्रँचचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत आणि अनेक युनिव्हर्सिटीजच्या एक्झामिनर्स बोर्ड ऑफ अकॅडमिक्सवरती त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या या व्याख्यानाचा आपल्याला सर्वांना लाभ होईल. कुटुंब प्रबोधन, प्रामुख्यानं पालकांचं प्रबोधन करोना विषयाच्या संदर्भात आणि साथीच्या रोगाच्या संदर्भात अशा पद्धतीनं या वेबिनारचं आपण आयोजन केलेलं आहे. मी पुढचे सूत्र श्रीयुत इनामदार सर यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर गेले 135 वर्षे वाई परिसरामध्ये ज्ञानदानाचं कार्य करणाऱ्या द्रविड हायस्कूलविषयी थोडक्यात माहिती देण्यासाठी मी पाचारण करतो द्रविड हायस्कूलचे पर्यवेक्षक श्री कौस्तुभ वैद्य सर. नमस्कार. 100 वर्षापेक्षा जास्त परंपरा असलेली डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित आपल्या सर्वांची वाई मधली महत्वाचं स्थान असणारी शाळा म्हणजेच द्रविड हायस्कूल वाई. द्रविड हायस्कूलच्या स्थापनेपासूनच आजपर्यंत एक वैशिष्ट्यपूर्ण शाळा म्हणून द्रविड हायस्कूलचा लौकिक सतत राहिलेला आहे.
एवढं मोठं भव्य क्रीडांगण असणारी आपल्या वाईतली ही एकमेव शाळा आहे. याचबरोबर माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून ओपन जिम म्हणजे व्यायामाची अनेक साधनं त्या क्रीडांगणावरती मुलांसाठी आपल्याकडे उपलब्ध आहेत. खुली व्यायामशाळा, थोडी मोठी प्रशस्त इमारत, सुसज्ज असं ग्रंथालय अशी असणारी आपल्या मधली ही एकमेव शाळा म्हटली तर ठरणार नाही. मुलींसाठी एनसीसी, मुलांच्या सर्वांगीण विकास हा आपण बऱ्याच वेळा ऐकतो, पण त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून त्या मुलांचा विकास घडवून आणणारे तुमचे मुख्याध्यापक मोने सर यांच्या कल्पनेतून साकारलेले ओरिगामीचं प्रशिक्षण, त्याचबरोबर प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांचा भावनिक आणि बौद्धिक विकास व्हावा याच्यासाठी शनिवारची गंमत म्हणून आपण दर शनिवारी एक छोटीशी एक मुलांचा एक ऍक्टिव्हिटी घेत असतो. त्याचबरोबर प्रत्येक 22 तारखेला गणिताची एक ऍक्टिव्हिटी, अशा असंख्य गोष्टी शाळेमध्ये सतत घडत असतात. गेल्या 2 वर्षामध्ये आपण भारताच्या संविधानाबद्दल एक सुंदर अशी पुस्तिका तयार केली आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या भारताचं संविधान काय आहे ते कसं तयार झालं त्याची अतिशय सुंदर माहिती असणारी पुस्तिका विनामूल्य वितरित केली. गेल्या वर्षी मेरा देश मेरी पहचान नावाचा एक अतिशय मोठा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये घेण्यात आला. वाईतील नव्हे तर वाई तालुक्यातल्या अनेक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला होता आणि प्रत्यक्ष आपले सैनिक कसे लढतात, त्यांना कोणत्या संकटांना तोंड द्यावं लागतं त्याची सुंदर अशी कल्पना विद्यार्थ्यांना आलेली आहे. ज्याच्या काळामध्ये शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण सगळ्या शाळा देत आहेत, पण हे ऑनलाईन शिक्षण देत असताना सुद्धा त्यामध्ये आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण असं काय करता येईल हा विचार सतत शाळेच्या सर्वांच्या डोक्यात असतो. त्यामुळेच सहज शिक्षण 1 भाग 2 अशा 2 अतिशय सुंदर पुस्तिका की ज्या पुस्तिकांच्या द्वारे रचनावादी शिक्षण पद्धतीने मुलांचं शिक्षण घरीच पालकांना करून घेता येईल अशा तऱ्हेच्या सुंदर पुस्तिका शाळेने वितरित केलेल्या आहेत. एक ना अनेक शेकडो ऍक्टिव्हिटी सतत शाळेमध्ये चालू असतात. अगदी शेवटची ऍक्टिव्हिटी थोडक्यात जर सांगायची झाली तर ती म्हणजे आपल्या मोने सरांनी एक बठलेल्या झाडातून एक पेन्सिल तयार केली आणि त्या पेन्सिलीची दखल आपल्या माननीय शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा घेतली. अशा असंख्य गोष्टी आपल्या शाळेमध्ये सतत घडत असतात आणि मुलांच्या विकासामध्ये सतत शाळेचं योगदान घडत असतात. यापैकीच आजचा एक उपक्रम आहे तो म्हणजे डॉक्टर शरद आगरखेडकर यांचं कोरोनाची 3री लाट आणि त्याविषयी घेण्याची काळजी हे व्याख्यान. या व्याख्यानाचा सर्वांनी जरूर इथून पुढे लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद. गेल्या काही वर्षांमध्ये नावारूपास येत असलेल्या रमेश गरवारे स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेविषयी माहिती देण्यासाठी शाळेतील शिक्षिका सौ अपूर्वा कुलकर्णी यांना मी आमंत्रित करतो. Hello and warm welcome to all. Today I take this opportunity to brief you about Deccan Education Society's Ramesh Garware English Medium School. Deccan Education Society and Garware Bestridge Limited are working together to give good education to the children of Y through English medium. The school was started in the year 2005 with 92 students. We received government recognition in the year 2009. The number of classes grew simultaneously with the growth of children, and till now 3 batches of 10th standard have been successfully passed through Ramesh Garware School with good score. In the beginning, the classes were conducted in Dhawlikar Hall. In 2016, it was shifted to MCVC premises building of Dravid High School campus. And at present, we have a new wonderful and spacious building and huge campus. The school will be shifted to this new building in August 2021. Actual experience, innovative ideas, and student-oriented education are the specialities of Deccan Education Society's Ramesh Garware School. We always try to bring about comprehensive development of students by using constructivism. For the content enrichment and development of teachers, Deccan Education Society organizes various workshops. Students training programs are organized by Garware Bestridge Limited. In our school, we conduct
many learning-oriented activities for children. Traditional as well as national festivals are celebrated. Various competitions and sport events are conducted. We arrange educational trips, industrial visits, science exhibitions too. In today's pandemic situation, we take online classes along with different activities. We focus on overall development of children under the guidance of our Honorable Chairman Dr. Madhusudan Muzumdar. So this is all about Ramesh Garware School Y. Thank you. यानंतर ज्या गोष्टीची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत ते आजचे प्रमुख व्याख्यान. आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर शरद आगरखेडकर सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करावं. आगरखेडकर सर. नमस्कार, मी डॉक्टर शरद आगरखेडकर, डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नियामक मंडळावर काम करतो. पेशाने बालरोग तज्ज्ञ आहे आणि डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज इथे बालरोग विभागाचा प्रमुख म्हणून सध्या काम करतो आहे. मुलांनो आणि पालकांनो, भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर मधुसूदन मुजुमदार यांचे आभार मानतो, त्यांनी मला ही संधी दिल्याबद्दल. तसेच डॉक्टर कौस्तुभ आणि कुलकर्णी मॅडम यांचे विशेष आभार मानतो, कारण त्यांनी यासाठी हा दिवस निवडला आणि विद्यार्थ्यांपर्यंत मला पोहोचण्याची संधी दिली. इनामदार सरांची मी माझ्या प्रस्तावना करून दिल्याबद्दल आभार मानतो. तर आज आम्ही जी ही थोपूया तिसरी लाट अशी एक आम्ही मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम अशा पद्धत नॅशनल मेडिकल ऑर्गनायझेशन समर्थ भारत यांच्या आयोजित आणि संचालित अशी ही मोहीम आहे. या मोहिमेअंतर्गत आम्ही जास्तीत जास्त पालकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्या योग्य आता जी भीती पसरली आहे सर्व पालकांच्या मनात की तिसरी लाट येणार आहे आणि सगळ्या मुलांनाच आजार होणार आहे, तर ह्याबद्दल मला सविस्तरपणे आपल्या सगळ्यांशी बोलायचं आहे. डिसेंबर 2019 या शेवटच्या आठवड्यामध्ये हा विषाणू वुहान शहरामध्ये प्रथम उगम पावला. आता याच्या उगमाबद्दल असं म्हणतात की वेट ॲनिमल मार्केटमध्ये सापडला आणि तिथूनच जवळ वुहानची व्हायरल रिसर्च लॅबोरेटरी होती. तर काही जणांचं म्हणणं असं की त्या व्हायरल रिसर्च लॅबोरेटरीतल्या लोकांना प्रथम ह्याचं लागण झाली आणि त्यानंतर तो सगळ्या शहरात पसरला. आता हा म्हणता ही साथ सगळ्या खंडामधनं सगळ्या देशांमध्ये पसरली आणि कोट्यावधी लोकांना याची लागण झाली आहे आणि लाखो लोक या आजारांनी मृत्यू पावलेले आहेत. पुण्यात सुद्धा भारतात 5 कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. पण पुणे शहरात पहिल्या व दुसऱ्या लाटेत एकूण 5 लाख लोकांना लागण झाली आणि 6,000हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि रोज 20-25 मृत्यू होतच आहेत. पुण्यातले जरी 10-1 असले तरी बाकीचे बाहेर गावून आलेले लोक असतात. आता हा प्रादुर्भाव कसा होतो? हा एक विषाणूजन्य आजार आहे आणि त्याला कोरोना म्हणतात कारण हा राजमुकुटासारखा दिसतो, त्याच्यावर स्पाइक्स असतात आणि हा संसर्ग पसरतो कसा? तो जेव्हा एक कोरोनाचा रोगी खोकतो किंवा शिंकतो तेव्हा त्याच्यात उच्छवासातून जे बिंदू बाहेर पडतात त्याच्यामध्ये हजारो विषाणू असतात आणि हे अशा हवेतून दुसरीकडे पसरून आणि दुसऱ्या लाटेत असं दिसतं की हवेतून पसरवतात. हा विषाणू 6 मीटर अंतरापर्यंत पसरतो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता मुलांना किंवा कोणाही साधारणपणे अंगावर तीव्र ताप येतो, खूप अंग दुखतं, म्हणजे पाठ अगदी मोडल्यासारखी दुखते या जणू काही मोडली असं वाटतं, सांधे दुखतात, अंगावर पुरळ उठतं, मानेमध्ये गाठी येतात. आता ह्या गाठी आपल्या शरीरात सर्वत्र असतात. आपल्याला जसं पायाला लागतं तेव्हा जांघेत गाठ येते, ह्या गाठी आपल्या शरीराच्या संरक्षणासाठी असतात. तर ह्या गाठी शरीरामध्ये दोन्हीकडे मानेत किंवा एका बाजूलाच कधी कधी दिसतात. मुलांमध्ये विशेषतः दिसणारं लक्षण म्हणजे जुलाब आणि उलट्या. आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये जुलाब उलट्यामुळे किंवा नुसत्या आजारामुळे
प्रचंडपणा, अशक्तपणा येतो, उठून बसायची ताकद नसते. तर ही लक्षणं मुलांमध्ये आढळून येतात. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत 8 ते 10% मुलांना ह्याची लागण झालेली आहे आणि मुलं आजारी पडलेली आहेत. जेव्हा घरामध्ये एखादा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असतो, त्या मुलांची जरी तपासणी नाही केली तरी आम्हाला असं आढळून येतं की त्याच्या रक्ताची तपासणी केली असता त्यांच्या शरीरात प्रतिपिंड म्हणजे अँटीबॉडीज सापडतात. त्यावरून त्यांना ते इन्फेक्शन झालं असतं आणि नशिबाचा भाग असा की 95% मुलांना कुठलीही लक्षणं दिसत नाही. आता या आजाराचं स्वरूप असं की 95% मुलांना काही फारसा त्रास होत नाही. 5% मुलांमध्ये आजार दिसतो, सिम्प्टोमॅटिक असतो. 1% मुलांमध्ये तीव्र स्वरूपात असतो, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता असते. आता ह्याची आपण निदान कसं करतो, तर तुम्ही ऐकलं असेल की नाकातला आणि घशातला द्रव घेतात, स्वाबनी आणि तो पाठवतात लॅबोरेटरीमध्ये, त्याला RT-PCR असं म्हणतात, पॉलिमरेज चेन रिॲक्शन. तर ह्या पद्धतीने तो विषाणू आहे की नाही हे आपल्याला कळतं. त्याचा जो रिपोर्ट येतो त्याच्यामध्ये सायकल टाइम, किती सायकल्स लागल्या तो व्हायरस डिटेक्ट व्हायला असं असतं. जितके जास्त सायकल्स तितका इन्फेक्शनचा म्हणजे विषाणूचा जोर कमी असं समजलं जातं. आणि 35 पेक्षा जास्त सायकल टाइम लागलं तर आजार बरा होतोय, आता त्या विषाणू फारसा नाही असं समजलं जातं. त्याच्याशिवाय रॅपिड अँटीजन एक स्क्रीनिंग टेस्ट आहे की जी बेडसाईड असते आणि त्याचा रिझल्ट RT-PCRचा रिपोर्ट यायला 24 तास लागतात किंवा कधी कधी 48 तास लागतात. परंतु रॅपिड अँटीजन ही टेस्ट बेडसाईड करता येते आणि 5 मिनिटात त्याचा रिपोर्ट, 5-10 मिनिटात आपल्याला तो रिपोर्ट मिळू शकतो आणि त्याच्यावरून आपण कोरोनाचा आजार, आता आम्ही रॅपिड अँटीजन टेस्ट जेव्हा एखादा तापाचा रुग्ण आमच्याकडे येतो, लहान मुलगा, तेव्हा आमची त्याची रॅपिड अँटीजन करतो आणि ती रॅपिड अँटीजन केल्यावर आम्हाला तो वेगळा ठेवायचा का इतर नॉर्मल वॉर्डात ठेवायचा हे ठरवता येतं. त्या दृष्टीने आम्ही स्क्रीनिंग टेस्ट म्हणून वापरतो. रॅपिड अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आहे म्हणजे नक्कीच कोरोना आहे, परंतु जर निगेटिव्ह असली तरी सुद्धा कोरोना असू शकतो, कारण 100तल्या 30 टेस्ट मध्ये असं आढळून येतं की रॅपिड अँटीजन टेस्ट निगेटिव्ह येऊ शकते. त्यामुळे आपल्याला जर फारच शंका असेल कोरोनाची तर आम्ही त्याचा पुढचा भाग म्हणून आजाराची लक्षणं आपण आता पाहिली. म्हणजे मी सांगितलं की 95% मुलांना फारसं काही होत नाही, 4% मुलांना किरकोळ ताप, अंगदुखी आणि हे ते होतं आणि 1% लोकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागतं. हे धोक्याची लक्षणं, ह्याचं आपण कसं ओळखायचं की आता यामध्ये रुग्णालयात घेऊन जायला पाहिजे. जेव्हा नाडीचे ठोके जलद होतात किंवा हृदयाची धडधड वाढते, 6 मिनिटं चालल्यानंतर ऑक्सिजनचं पल्स ऑक्सिमीटर सगळ्यांनी पाहिलेलाच असेल तुम्ही सगळ्यांनी. पल्स ऑक्सिमीटर लावल्यावर सॅच्युरेशन 97-98 असायला पाहिजे. 6 मिनिटं चालल्यानंतर ते 4% कमी झालं तर याचा अर्थ ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतंय आणि ह्या रुग्णाला रुग्णालयात नेण्याची गरज आहे, त्याला ऑक्सिजनची गरज आहे. आता पायातली ताकद गळून जाते, उठून उभारायची ताकद नसते, हात पाय उचलता सुद्धा येत नाही, अशी अवस्था काही वेळा होते. पोटात रक्तस्राव, रक्ताच्या उलट्या या पद्धतीने मुलं येतात आणि ओटीपोटात उजव्या बाजूला मोठ्या आतड्याला सूज येते, म्हणजे जणू काय अपेंडिक्सचा अटॅक आलाय अशा पद्धतीने रुग्ण समोर येतात. आणि खरोखर त्यावेळी जर डोक्यामध्ये कोरोना नसेल तर ऑपरेशन टेबलवर घोटाळा होण्याची शक्यता असते. आणि कधी कधी हृदयावर आघात, म्हणजे पेशंट शॉक मध्ये येतो, हातपाय गार असतात, नाडीचे ठोके मंद असतात आणि अतिशय पांढुरका पडलेला असतो चेहरा. अशा पद्धतीने रुग्ण गंभीर अवस्थेत येऊ शकतात. काही वेळा आम्हाला असं आढळून आलं की मुलं तापामध्ये झटके घेऊन येतात किंवा एकदम अनकॉन्शियस होऊन येतात. तर ही धोक्याची लक्षणं आहेत. ही फार सर्वत्र सगळ्या रुग्णांना दिसतात अशातला भाग नाही, परंतु साधारणपणे कशा पद्धतीने कोरोना येऊ शकतो हे सांगण्यासाठी मी घेतले. नेक्स्ट स्लाइड. तर मुलांसाठी उपचार काय आहेत, तर मुलांना आम्ही 95% मुलांना ताप असेल तर आम्ही पॅरासिटामॉलची गोळी देणार. पॅरासिटामॉल दर 6 तासांनी गोळी घेतली, 15 मिलीग्राम दर किलो असा डोस दिला जातो. जी गळून जातात, ज्यांना डिहायड्रेशन झालंय त्यांना सलाईन लावावं लागतं. शिवाय जे ऑक्सिजनचं प्रमाण कमी असेल तर प्राणवायू लावावा लागतो. आणि
आणि जे मी गंभीर असे आजार सांगितले त्यामध्ये इम्युनोग्लोब्युलिन आणि स्टेरॉइडचा वापर करायला लागतो आणि इंटेन्सिव्ह केअर युनिट दक्षता विभागात ठेवून त्यांच्यावर उपचार करायला लागतात. त्यामुळे 95-97% लोकांना फक्त पॅरासिटामॉल भागेल, बाकी काही लागत. आता मुलांना आपण सगळ्यांनी पालकांनी सुद्धा रेमडेसिवीर, टोसिलिझुमॅब ही औषधं ऐकली असतील, अँप्रोटेरसिन बी. तर ह्या सगळ्या औषधाची मुलांमध्ये फारशी गरज भासणार नाहीये. त्यामुळे याच्या मागे धावण्याची वेळ मुलांवर येणार नाही. आणि आता तर ICMRने रेमडेसिवीर वापरू नका असा आदेश दिलेला आहे. स्टेरॉइड्स मात्र लागू शकतात, इम्युनोग्लोबिन लागू शकतात आणि सलाईनचा भरपूर वापर आम्हाला मुलांसाठी करायला लागतो. विशेषतः जेव्हा ते शॉक मध्ये जातात त्यावेळी सलाईन लावून त्यांचं ब्लड प्रेशर मेंटेन करायला लागतं. पुढची स्लाइड. आता मला महत्वाच्या मुद्द्याकडे यायचंय की तिसरी लाट, याला जेव्हा आपण घाबरून गेलो की जागतिक आरोग्य संघटना म्हणली आहे, कालच VK पॉल आणि आता ICMRच्या नीती आयोगाच्या लोकांनी सांगितली भारतामध्ये तिसरी लाट मुलांमध्ये येणार नाही. आता महाराष्ट्राच्या टास्क फोर्सने कालच मीटिंग घेऊन जाहीर केलं बुधवारी की आता 2 आठवड्यात महाराष्ट्रात तिसरी लाट येईल. परंतु ते येणार नाही हे मी कशाच्या जीवावर सांगतो, तर मला असं वाटतं की ते लाट वगैरे काही येणार नाही, घाबरून जाण्याचं कारण नाही. आता मी पुण्याचं उदाहरण दिलं तर 40-25 लाख 35 ते 40 लाखाची लोकसंख्या आहे. 5 लाख रुग्ण होऊन गेलेले आहेत. 5 लाख रुग्णांच्या मागे घरामध्ये एक घरटी माणूस इन्फेक्ट झाला असेल तर 10 लाख आपण धरू की 10 लाख लोकांपर्यंत आजार पोहोचलाय. 6 लाखाच्या वर लोकांना लसीकरण देऊन झालेलं आहे. म्हणजे पुण्याच्या लोकसंख्येच्या 1/3 लोकसंख्येपर्यंत विषाणू ऑलरेडी गेला आहे आणि प्रतिपिंड तयार झाली आहेत आणि ती प्रतिपिंड जीवनभर किंवा कमीत कमी 2 वर्ष तरी शरीरात राहणार आहेत. त्यामुळे आता तो आजार होण्याची शक्यता नाही. शिवाय आम्ही जेव्हा लोकांचं ब्लड सॅम्पल काढून ते तपासलं तेव्हा आम्हाला समूहाचा प्रतिबंध साधारणपणे 70% आढळून आलेला आहे. मग कुठलाही साथीचा आजार जेव्हा समूहाचा प्रतिबंध 60% वर जातो, 70% वर जातो, तेव्हा तो आटोक्यात यायला सुरुवात होते. आणि तसं आता चित्र पुणे शहरात दिसतं की आता कालची संख्या पाहिली तर 236 नवे रुग्ण दिसले. जिथे जी संख्या 5-6 हजारावर दिवसाला होती ती आता फक्त 236 वर आहे. त्यामुळे माझ्या मते तिसऱ्या लाटेचा धोका हा कमी आहे. आता फक्त ह्याला एक अपवादात्मक स्थिती अशी आहे की जे व्हरायंट्स आले नवी, अल्फा, बीटा, डेल्टा, गॅमा, हे जे आले त्यातला डेल्टा हा खूप डेंजरस होता. काही असे विषाणू मध्ये जर बदल होत गेले, संक्रमण होत गेलं तर एखादी साथ येऊ शकते. पण तरी सुद्धा मधल्या काळात ऑगस्ट पर्यंत सरकारच्या माध्यमातून आपण जर मॅक्झिमम लोकांपर्यंत लस पोहोचवली तर आपल्याला प्रतिकार शक्ती येईल आणि आजार सहसा पसरणार नाही. जेव्हा घरातल्या एखाद्या व्यक्तीला लस दिली जाते तेव्हा त्याचा प्रसार घरात होण्याची शक्यता 50% कमी होते. 2 लोकांनी घेतली की ती 70-80% होते. त्यामुळे पालकांना माझं आव्हान आहे की त्यांनी जर लसी घेतल्या तर मुलांपर्यंत हा आजार पोहोचणारच नाही, म्हणजे पर्यायाने तिसरी लाटच येणार नाही. त्यामुळे मी इथे आवर्जून सांगू इच्छितो की काळजी घ्यावी, परंतु काळजीग्रस्त होऊ नका. काळजी घ्या, अवश्य घ्या, परंतु चिंतातूर होऊ नका की आपलं आता काय होणार, मुलांना कसं होणार. पण आता नक्की काय परिस्थिती आहे की आता लसी तर सुरू झाल्या मोठ्या माणसांना, पण मुलांच्या लसी कुठे आहेत? मुलांच्या लसींवर मी स्वतः एक कॅडिलाच्या लसीवर संशोधन करत आहे आणि ह्या लसीमधनं 12 ते 18 वर्ष वयोगटांच्या मुलासाठी ही लस तयार होते. तशी सिरम इन्स्टिट्यूटची जी कोविशिल्ड आहे ती एक कायमेरा लस आहे आणि ही लस सुद्धा मुलांमध्ये त्यांच्या चाचण्या ते घेणार आहेत. नोव्हावॅक्स म्हणून अजून एक लस सिरम बनवत आहे, त्याची चाचणी सुरू व्हायला आता सुरुवात होती. त्याच्या संशोधक मंडळावर माझी नेमणूक झालेली आहे. भारत बायोटेक ही कंपनीने लस बनवली आहे, ती निष्क्रिय विषाणूपासून बनवली आहे आणि 2 वर्ष ते 12 वर्षाच्या वयोगटांवरती चाचणी केली जाणार आहे. शिवाय भारत बायोटेकची लस नाकावाटे देणारी पण लस ते तयार करतायत. परंतु ही झाली सध्याची. आता ह्याच्या चाचण्या व्हायला पाहिजेत. प्रथम स्थिती, द्वितीय स्थिती आणि तृतीय स्थिती म्हणजे फेज 3 मध्ये गेल्यानंतर त्याचे सर्व अनुमान ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया पर्यंत पोहोचवल्यानंतर त्यांना त्याचं समाधानकारक असं वाटलं आणि त्यात कोणाच्याही शरीराला, जीवाला काय अपाय झाला नसेल
तर मग ते लायसन्स मिळतं आणि बाजारात ते लस येऊ शकते. म्हणजे परवाना मिळून बाजारात यायला 2022 उजाडणार आहे. तर तोपर्यंत आपण काय करायचं, प्रतिबंध कसा करायचा, तर आपण जे करतोय ते. आणि मी मुलांना मला तुम्हाला आवर्जून सांगायचं की खोकताना, शिंकताना तोंडावर हात धरणं, रुमाल वापरणं, टिश्यू वापरणं, हात साबणाने स्वच्छ धुणं, नंतर सॅनिटायझरचा जेव्हा साबणाने हात धुणं शक्य नाही तेव्हा सॅनिटायझरचा वापर करणं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, इतरांच्या वस्तू अजिबात न वापरणं आणि चेहऱ्यावर तोंडावर आपण मास्क मुखपट्टी लावणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की इथून पुढे 2-3 वर्ष आपल्याला मास्क हा वापरावाच लागणार आहे. मास्क पासून इतक्यात सुटका नाही. बर, आता आपण हे सगळं झालं, आपण काळजी काय घ्यायची, परंतु आपण काय करू शकू का की ज्याने आपली प्रतिकारशक्ती वाढेल आणि आपलं मनोधैर्य उत्तम राहील आणि यायोगे आपण या आपल्याला रोग होणारच नाही, अशा दृष्टीने आपल्याला काय करता येईल, तर आपलं मानसिक संतुलन चांगलं राहिलं पाहिजे. मी असं पाहिलं की जे कोरोनाचे रुग्ण झाले ते सगळ्यांनी जेव्हा त्यांना भीती प्रचंड वाटली की आता आपल्याला काही खरं नाही, आपला जीव जाणार, अशी माणसं त्या आजारातून बाहेर आली नाहीत. पण ज्यांचा माइंडसेट पॉझिटिव्ह होता की काही झालं तरी मी या रोगावर विजय मिळवणार, ते लोक यातनं बरे होऊन बाहेर आले. त्यामुळे आपली मानसिक शक्ती ही महत्वाची आहे. आणि ते मिळवण्यासाठी काय करायचं, तर डोपामिन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन आणि एंडॉर्फिन्स हे सगळे आपल्याकडे संप्रेरक असतात. हे आनंद देणारे संप्रेरक असतात. तर हे आनंद देणारे डोपामिन कशातून मिळतं, तर आवडतं पदार्थ खाल्ल्याने. समजा मला श्रीखंड, व्यायामाने मिळणारे, व्यायाम केल्याने डोपामिन तयार होतो. त्याने आपण व्यायाम केल्यानंतर आपल्याला अतिशय उत्साहवर्धक वाटतं, ते या डोपामिनमुळे. काही मुलांना छंद आवडतात, पेंटिंग करणं, सिंगिंग, इन्स्ट्रुमेंट म्युझिक, त्या छंदातून सेरोटोनिन हे सिक्रेट होतं. ते संप्रेरक आपल्याला पॉझिटिव्ह माइंडसेट देतं. आपल्याला जेव्हा एखादी व्यक्ती आवडते, आपण त्याला स्पर्श करतो किंवा जेव्हा मिठी मारतो, त्या स्पर्शातून, आवडती व्यक्ती भेटल्यानंतर मिळणाऱ्या स्पर्शातून ऑक्सिटोसिन हे रिलीज होतं. जसं लहान छोटं बाळ आई छातीशी लावते आणि तिलाही आनंद मिळतो आणि बाळालाही आनंद मिळतो, तो या ऑक्सिटोसिन मध्ये मिळतो. आणि एंडॉर्फिन्स हे सुद्धा व्यायामाने आणि आवडते काम केल्यावर मिळतात. तर ही हॅपीनेस हॉर्मोन्स आहेत आणि हे आपलं माइंडसेट हॅपी ठेवण्यासाठी व्यायाम करायला पाहिजे, छंद जोपासायला हवेत. आता स्पर्श किंवा कोणाला जाऊन मिठी मारा आपण असं सांगू शकत नाही, परंतु आपण घरातल्या घरात आपल्या आईला स्पर्श करू शकतो, वडिलांच्या जवळ जाऊ शकतो. खूप वर्षापूर्वी दिल्लीमध्ये हॅव यू हग युअर किड अशा प्रकारची मोहीम होती की आपण दिवसभरात मुलांना कधी जवळ मायेने घेत सुद्धा नाही, हे आता आपल्याला सांगावं लागतं की मुलाला मिठी मारा. तर हे एक करण्यासारखं आहे. आणि व्यायाम आणि आवडते पदार्थ, पण आवडते पदार्थ म्हणजे स्विगी आणि मॅगी नाही, म्हणजे फास्ट फूड, जंक फूड याला सुट्टी द्यायची. पण जे आवडेल असं हेल्दी फूड मुलांना खायला द्यायचं, या ठिकाणी मी आवर्जून सांगेन. पुढची स्लाइड, नेक्स्ट स्लाइड. दिसून गेलं. तर मुलांना आता आहारात काय पाहिजे, तर जीवनसत्व ड ते कशात मिळेल, तर सूर्यप्रकाशात मिळेल. 30 मिनिटं जर प्रखर आपण 11 ते 1च्या उन्हात राहिलो आणि 30% शरीराचा भाग एक्सपोज असेल, तर अशा पद्धतीने कातडी खाली व्हिटॅमिन डी तयार होतं. आणि रूल ऑफ 3 मध्ये आठवड्यातनं 3 दिवस 30 मिनिटं आणि 30% शरीराचा भाग सूर्यप्रकाशात एक्सपोज झाला तर कातडीखाली व्हिटॅमिन डी होतं. तुम्ही म्हणाले व्हिटॅमिन डी काय, कशासाठी एवढं महत्वाचं आहे? व्हिटॅमिन डी ची कमतरता झाली तर मुडदूस होतो. आता व्हिटॅमिन डी आपल्या देशामध्ये इतका मुबलक सूर्यप्रकाश असताना आपल्याला व्हिटॅमिन डी यायची काय गरज आहे? तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत, आपल्याला ऊन तसं कमी लागतं. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग असा की गेल्या 16 महिन्यात डॉक्टरांना असं लक्षात आलंय की ज्यांचे व्हिटॅमिन डी लेवल्स कमी होत्या त्या सर्वांना गंभीर स्वरूपाचा कोरोना झाला. ज्यांचे व्हिटॅमिन डी नॉर्मल होत्या आणि ज्यांच्या व्हिटॅमिन डी हायर साईडला होत्या त्यांना गंभीर आजार झाला नाही आणि ते या आजारातनं बाहेर आले. त्यामुळे व्हिटॅमिन डीचं महत्व अधोरेखित झालंय. आता जीवनसत्व क ते कशात मिळतं, तर आवळे, संत्री, मोसंब, चिंच, लिंबू सरबत, या गोष्टी आपण घरामध्ये असतात, आपणच करून घ्यायला पाहिजे. आहारात
लिंबाचा वापर आपण करतो, भातावर लिंबू पिळून घेतो, वरणात टाकतो, भाजीमध्ये टाकतो. तर हे लिंबू हे इतकंच महत्वाचं आहे. आणि फळं खाणं, ताजी फळं खाणं आणि ताज्या भाज्या खाणं हे महत्वाचं आहे, कारण त्याच्यातनं हे बी कॉम्प्लेक्स हे विटॅमिन सुद्धा मिळतं. तर क आणि ड जीवनसत्व हे तर महत्वाचं आहेच. तर प्रतिकारशक्ती कशी वाढवायची? नेक्स्ट स्लाइड प्लीज. पुढची स्लाइड. तर त्याच्यामध्ये समतोल आहार पाहिजे. समतोल आहार कसा? तर आपली जेवणाची प्लेट ही मल्टी कलर्ड पाहिजे. म्हणजे त्यात पांढरा भात आणि पांढरं मीठ असावं, त्यात हिरवी पालेभाजी असावी, त्यात पिवळं वरण असावं आणि लाल रंगाची चटणी किंवा कोशिंबीर असावी, टोमॅटोची वगैरे. असं मल्टी कलर्ड फूड आपण जर खाल्लं आणि त्याच्यात कर्बोदक, प्रथिनं आणि स्निग्धयुक्त पदार्थ यांचा योग्य बॅलन्स पाहिजे. म्हणजे 30-40% कर्बोदक, 30% प्रोटीन्स, 15% फॅट असा हा आहार पाहिजे. त्याच्यामध्ये ग्रीन सॅलडचा अंतर्भाव पाहिजे. हा समतोल आहार झाला. क क ड जीवनसत्वाबद्दल ऑलरेडी आपण बोललो. हिरव्या पालेभाज्यात गुळात खजूर, खारीक, नाचणीमध्ये लोह असतं. लोहमुळे आपल्या शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण नॉर्मल राहतं. हिमोग्लोबिन हे आपल्या शरीरात ऑक्सिजन प्राणवायू वाहून नेण्याचं काम करतं. आता जर लोह कमी असेल तर ऑक्सिजन कमी राहील, हिमोग्लोबिन कमी राहील, हिमोग्लोबिन कमी राहिल्यामुळे ऑक्सिजन कमी राहील. आता हा कोरोनामध्ये जो हायपॉक्सिया होतो तो जास्त त्रास देऊ शकेल जर आपलं हिमोग्लोबिनच कमी असेल. त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन शरीरात वाहून नेण्यासाठी हिमोग्लोबिनची गरज आहे, हिमोग्लोबिनसाठी लोहाची गरज आहे. आणि एक झिंक नावाचं एलिमेंट असतं. हे झिंक हे आपल्या मोड आलेली कडधान्य ह्याच्यामध्ये असतं. आणि हे झिंक म्हणजे आपले तिळाचे लाडू, नाचणी अशा गोष्टींमध्ये हे झिंक असतं. आता आम्ही ह्या काळामध्ये लोकांना झिंकच्या गोळ्या म्हणून सांगतो, परंतु झिंक आपण कायम घेऊ शकतो का? तर नाही. कारण झिंक जास्त प्रमाणात घेतल्याने कॉपर कमी होतं. कॉपर कमी झाल्याने रक्तक्षय होतो. म्हणून तो झिंकच्या गोळ्या अधूनमधून 15 दिवसाच्या कोर्समध्ये घ्यायच्या, बाकीच्या वेळी ते आहारात नाही घ्यायचं. असा आहार आपण समतोल आहार ठेवला तर आपली प्रतिकारशक्ती खूपच चांगली असते आणि कुठलाही आजार आपल्या शरीरात सहजपणे प्रवेश करू शकत नाही. ह्याशिवाय योगासनं, प्राणायाम, सूर्यनमस्कार आणि नियमित व्यायाम हे आपण करायला हवं. आता आपण मैदानात जाऊन खेळू शकत नाही, आता मैदानं खुली झाली आहेत, आपण तिथे जाऊन खेळू शकतो, पण 6 फुटाचं अंतर ठेवून व्यायाम करायचा. सायकलिंग करू शकतो आपण, म्हणजे ज्याच्यामध्ये डिस्टन्स सुद्धा मेंटेन राहील. स्विमिंगला अजून परवानगी दिलेली नाहीये. तर झिंकयुक्त पदार्थामध्ये बाजरीची भाकरी, तिळाचे लाडू या गोष्टी ज्या आहेत ना, राजगिरा आणि बेसन लाडू, ह्याच्यामधनं हे सगळ्या गोष्टी मिळत असतात. त्याचा आहारात अंतर्भाव पाहिजे. आणि मोड आलेली कडधान्य आपण उसळ करून खातोच, तर ती आपल्या आहारात अधूनमधून पाहिजे. मुलांच्या नावडतीचा विषय असतो, परंतु आरोग्याच्या दृष्टीने ते गरजेचं असतं. पनीर आणि सुकामेवा याच्यातनं सुद्धा झिंक मिळतं. त्यामुळे असा आहार आपण ठेवला आणि योगासन, प्राणायाम, 20 मिनिटाचा व्यायाम, सूर्यनमस्कार केले आणि सूर्यनमस्कार करत करत त्याचं प्रमाण वाढवत गेलो होतं. 40 मिनिटाच्या सूर्यनमस्कारानंतर आपल्या 250 कॅलरीजचा व्यायाम होतो. शरीर सडपातळ राहतं, शरीरात लवचिकता येते. त्यामुळे आपल्याला कुठली चांगली गोष्ट सुरू करायला आपण मुहूर्त बघतो, नाही का? तर मुहूर्त आता आलाच आहे. 21 जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे. त्या दिवशी आपण सूर्यनमस्कार घालण्याला सुरुवात करू, नियमित व्यायामाची शपथ घेऊ. योगासन आणि प्राणायाम. आता प्राणायाम हे फार लहान मुलांना करता येत नाही, परंतु सेक्शनल ब्रीदिंग, अनुलोम विलोम, त्याच्यानंतर कपालभाती आणि भ्रामरी या पद्धतीने आपण करू शकतो. ह्या सर्व प्रकारांनी फुफ्फुसाची ताकद वाढते, फुफ्फुसामध्ये जमलेला अशुद्ध द्रव्य बाहेर टाकली जातात आणि आपल्या फुफ्फुसामध्ये जे अल्टरनेटिव्ह चॅनल्स असतात ते ओपन राहतात. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता आपल्याला कधीच जाणवत नाही. अशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होतो. नेक्स्ट स्लाइड. पुढची स्लाइड. नेक्स्ट स्लाइड.
तर या ठिकाणी मला मुद्दाम असा आवर्जून सांगायचंय की आपण विषाणूबद्दल समजून घेतलं, आपण व्यायामाची माहिती घेतली, आपण आहार कसा करायचा हे समजून घेतलं, आपण स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे ठरवलं. तर आता आपण जर आपलं कुटुंब योगयुक्त आणि रोगमुक्त आणि स्वस्थचित्त बनवूया. मी जे आतापर्यंत सांगितलं की व्यायाम करा, रोगमुक्त राहायचंय आपल्याला आणि आपलं मेंटल स्टेटस पॉझिटिव्ह ठेवायचंय. तर शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी रोज किमान 20 मिनिटं योग करणे याला पर्याय नाही. म्हणजे कसलाही विषाणू शरीरात तरी आपण आजारी पडणार नाही. योगासने, प्रार्थना, सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार, प्राणायाम, यमनियम, संकल्प आणि शांती मंत्र असा क्रम ठेवल्यास मन, शरीर व क्षमतावान होईल. तर आपण आपले कुटुंब युक्त आणि रोगमुक्त आणि स्वस्थ चित्त नक्की करू शकू अशी मला खात्री आहे. हा रोजचा योग हा घरातील मुलांच्या, पालकांच्या आणि ज्येष्ठ मंडळींच्या सवयीचा भाग बनल्यास श्वास घ्यायला न येणे, प्रतिकारशक्ती कमी पडणे आणि विविध रोगांनी त्रस्त होणे असली कसलीही गंभीर स्थिती कोणावर येणार नाही. त्यामुळे 21 ते 27 या जून या सप्ताहात आपल्या सर्व कुटुंबांना घेऊन किमान 20 मिनिटे हा व्यायाम करावूया. आणि मला असं वाटतं की हा आपल्या तिसरी लाट थोपवण्याच्या दृष्टीनेचा महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेतच. आता ह्या अनुषंगाने कोणाला काही शंका असतील, पालकांना असतील किंवा विद्यार्थ्यांना असतील, त्या सर्व शंकांना उत्तर द्यायला मी इथे तयार आहे. आपण मला विचारू शकता. धन्यवाद सर. धन्यवाद. खरं तर तुमच्या व्याख्यानातून तुम्ही आमच्या मनामध्ये काही शंका अशा ठेवलेल्याच नाहीयेत. ज्या ज्या मनामध्ये विषय आलेले होते त्या सर्व विषयांबद्दल तुम्ही विस्तृतपणे मार्गदर्शन केले. तरी 1-2-3 जे प्रश्न आलेत त्यामध्ये हा जो व्हायरस म्युटेट होतो असं म्हणतात. म्युटेट होतो म्हणजे नेमकं काय होतं असं जाणून घ्यायचंय. आता हा जो विषाणू आहे कोरोना, हा आपल्या शरीराच्या पेशीच्या ACE2 रिसेप्टर्स याला जाऊन चिकटत असतो आणि तो चिकटतो तो जीपी प्रोटीन या मार्गातून तो शरीरामध्ये प्रवेश करतो. आता जे अल्फा, बीटा, डेल्टा, गॅमा हे जे म्युटंट झाले आहेत, म्हणजे त्या विषाणू जितक्या जास्त वेळा तो डिवाइड होतो तितक्या वेळा तो त्याचं स्ट्रक्चर बदलत असतो आणि ते जीपी प्रोटीन मध्ये त्याचे स्ट्रक्चरल चेंजेस झालेले आहेत आणि आतापर्यंत 19 प्रकारचे म्युटेशन्स आलेले आहेत. त्या सगळ्यामधला सगळ्यात खतरनाक असा डेल्टा व्हायरस जो होता, त्या डेल्टा व्हायरसमुळे आपल्या देशात हाहाकार झाला होता आणि यामुळे आणि हा डेल्टा व्हायरस UK मध्ये झाला आणि शिवाय विदर्भाच्या काही भागातून तो सगळीकडे पसरला. तर असा हा डेल्टा व्हायरस म्हणजे पहिल्या लाटेमध्ये साधारण एक माणूस एका माणसाला इन्फेक्शन देत होता. ह्या डेल्टामुळे एक माणूस 4 लोकांना इन्फेक्ट करायला लागला. म्हणजे पहिल्या लाटेमध्ये घरामधला एखादा रुग्ण असायचा, दुसऱ्या लाटेमध्ये अख्खं घर कोरोना युक्त झालेलं आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे हे जो बदल होतो ते इन्फेक्शसनेस वाढतो, म्हणजे दुसऱ्या व्यक्तीकडे रोग पटकन पसरण्याची जी क्षमता येते ती ह्या म्युटंट्स मध्ये येते आणि ते त्याच्यामधल्या स्ट्रक्चरल चेंजेसमुळे होतात आणि तो जो भाग शरीराच्या पेशींना जाऊन चिकटतो त्याच्यामधले घडलेले बदल असल्यामुळे हा विषाणू पटकन शरीरात शिरतो आणि आजार करतो असं त्या म्युटंट बद्दल सांगता येईल. आणि काय प्रश्न? आणखी एक प्रश्न असा आलाय की येणारी तिसरी लाट ही मुलांसाठी काळजीची आहे असं म्हटलं जातं. तर हे कशाच्या आधारे नेमकं ठरवलं जातं की ही लाट मुलांसाठी थोडीशी काळजीची आहे किंवा वृद्धांसाठी? मतलब पाठीमागच्या लाटेमध्ये 65 वर्षाच्या जे वयाच्या वरची जी लोक होती त्यांच्यासाठी थोडीशी अधिक काळजी घ्यावी असं सांगितलं जात होतं. तर हे नेमकं कशाच्या आधारे ठरवलं जातं? आता तुम्हाला आठवत असेल की जेव्हा मोदीजींनी लॉकडाऊन जाहीर केला 22 मार्चला, त्या सुमारास ज्या केसेस होत्या ती लाट पहिली होती. त्या पहिल्या लाटेमध्ये आपल्याला असं आढळून आलं की 65च्या वरचे लोक आजारी पडत होते. ठीक आहे. दुसऱ्या लाटेमध्ये असं आढळून आलं की 35-40च्या लोकांमध्ये
इन्फेक्शन आहे. तिसरी गोष्ट अशी दिसते की तिसऱ्या ह्याच्यामध्ये असं दिसते की आतापर्यंत आपण पहिल्यांदा 65च्या वरच्या लोकांना लस दिली, आधी डॉक्टर्सना दिली, फ्रंटलाईन वर्कर्सना दिली, मग 65च्या वरच्या लोकांना दिली, मग ज्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर अशा लोकांना 45च्या वरच्या वयोगटाला दिली, आणि आता आपण लस 18 वर्षाच्या पुढे द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे लस ही ह्या सर्व गटांना मिळालेली आहे. जरी 100% भारतीयांना मिळाली नसली तरी 25-26 कोटी लोकांना मिळालेली आहे, आणि ती ऑगस्ट पर्यंत 50 कोटीच्या वर लोकांना मिळेल असा अंदाज आहे. त्यामुळे लस कोणाला नक्की मिळाली नाही तर 18 वर्षाखालच्या मुलांना, लहान मुलांना लस मिळालेली नाही. त्यामुळे ती लाट, तिसरी लाट जी येईल त्याच्यामध्ये ससेप्टेबल म्हणजे ज्या घरामध्ये विषाणूला जागा मिळेल असे कोण आहेत तर ती मुलं आहेत, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. परंतु माझं वैयक्तिक मत आणि भारतीय आयुर्विज्ञान शाखेचंही मत असं आहे की असं मुलांमध्ये होणार नाही, की जशी दुसरी लाट होती तशी मुलांमध्ये धावपळीची वेळ येईल का, नाही. मुलांमध्ये H2 रिसेप्टरच कमी असतात मूलतः, त्यामुळे त्यांना फुफ्फुसाचे विकार होणार नाही. दुसरी गोष्ट, त्यांना व्हेंटिलेटर्स लागणार नाहीत, त्यांना रेमडेसिवीर लागणार नाही. मग मुलांमध्ये जास्त करून काय होईल तर जुलाब आणि उलट्या हा प्रेझेंटेशन असेल, किंवा कोरोना होऊन गेल्यानंतर 6 आठवड्यांनी मुलांना अंगावर पुरळ येणं, आणि मी मगाशी तीव्र लक्षणे जी सांगितली त्याच्यामध्ये की हृदयावर आघात होतो किंवा मेंदूवर परिणाम होतो, अशा गोष्टी त्या मुलांमध्ये दिसतील. आणि त्या साधारणपणे आजार झाल्यानंतर 6 आठवड्यांनी आपल्याला हे अशा केसेस, मला अजून आता सुद्धा माझ्याकडे 127 केसेस आहेत ज्याच्यामध्ये हे सगळं मला 6 आठवड्याच्या अंतराने दिसून आलेलं आहे. त्यामुळे तिसरी लाट येणार आहे का तर ती येईल असं वाटत नाही. आलीच तर मुलांना जास्त त्रास होणार आहे का तर तेही 8-10% लोकसंख्येला मुलांच्या त्रास होईल, पण तो सुद्धा फार गंभीर स्वरूपात नाही. त्यामुळे गंभीर अशी लाट येणार आहे आणि सगळ्या मुलांना ह्या आजारामध्ये लपेटलं जाईल असं अजिबात नाही. त्यामुळे आपण काळजी घेणं मात्र गरजेचं आहे. आपण आताच जरा लॉकडाऊन शिथिल केल्यावर लोक इतकी रस्त्यांनी गर्दी करायला लागली, सिंहगडावर काय गर्दी करतायत, हे अशा पद्धतीने आपण वागलं तर आपलं तिसरी लाट यायला वेळ लागणार नाहीच. कारण हे असं जरी माणसामध्ये लक्षण नसलं तरी त्याच्या शरीरात विषाणू असू शकतो, आणि तो जर 3-3 फुटावर माणूस असेल तर एकामेकाच्या उत्सवासातून तो विषाणू पसरू शकतो. त्यामुळे अंतर सांभाळणं, हात धुणं, मास्क वापरणं हे आपल्याला चालूच ठेवावं लागणार आहे. समजलं? येस सर. आणखी एक असा प्रश्न आहे की आता हवा बदलली आहे, पावसाळी हवा आता सुरू झाली आहे, आणि साधारण या दरम्यान सर्दीचे आजार वाढण्याची थोडीशी शक्यता असते. तर या पार्श्वभूमीवर नेमकी कशी काळजी घ्यावी की ज्याचं रूपांतर हे सिझनेबलचं रूपांतर पुढे होऊ नये, किंवा सिझनेबल आजार असंच तो राहावा किंवा होऊच नये, यासाठी काय प्रिकॉशन घेता येईल? आता काही मुलांना पावसाळ्यात सर्दी होतेच, काही सीझनल ॲलर्जिक सर्दी असते. जर ताप नाही आहे किंवा किरकोळ ताप आहे आणि फार अंगदुखी नाही किंवा अशक्तपणा नाही, तर आपण त्याला तो करोना नाही असं समजून फॅमिली डॉक्टरकडनं सर्दीचं औषध घेऊन भागू शकतो. परंतु प्रचंड अंगदुखी, सांधेदुखी, अशक्तपणा आणि थंडी वाजून ताप ही लक्षणं असतील तर मात्र आपण ही कोरोनाची तपासणी करून घेणं गरजेचं आहे. आता आम्हाला असं दिसतंय की पुण्यात प्रचंड पाऊस सुरू झाल्यानंतर काय दिसतं, वाईट तर जास्तच असेल पाऊस, परंतु पुण्यात पाऊस सुरू झाल्यानंतर आम्हाला आता डेंगीच्या केसेस दिसायला लागल्यात, मलेरियाचे केसेस दिसायला लागल्यात, सर्दी खोकले दिसायला लागलेत. तर हे बाकीचे आजार गेल्या वर्षभर सुट्टीवर होते, पण आता ह्या वर्षी कोरोना जसा कमी कमी होत जातोय तसे बाकीचे आजार आता डोकं वर करायला लागले. त्यामुळे आपल्याला काळजी घ्यायची आहे. आजार कुठलाही असो, डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. कोरोना आहे की नाही याची खातरजमा करून घ्यायची आहे. आणि विशेषतः घरात वृद्ध लोक असतील तर त्यांच्यापासून या मुलांनी दूर राहायचं, कारण असे लक्षण असताना त्यांना ते संसर्ग होऊ शकतो. आणि आम्ही लहान मुलांना सुपर स्प्रेडर्स म्हणतो, म्हणजे त्यांच्याकडनं विषाणू पटकन इतर लोकांकडे जाऊ शकतो. त्यामुळे ही काळजी घेतली पाहिजे.
सर, खरं तर हा वेबिनार सुरू होण्या अगोदर मनामध्ये माझ्यासह सर्वांच्या अनेक शंका होत्या. पण आपण ज्या पद्धतीनं विस्तृतपणे हा विषय आमच्यासमोर मांडला आहे, त्यामुळे आमच्या मनातील सर्व शंकांचं निरसन झालेलं आहे. खरं तर ही माहिती आम्हा सर्वांना खूपच उपयुक्त आहे, यात शंकाच नाही. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊयात. रमेश गरवारे स्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ सुषमा जाधव मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शित करावेत. नमस्कार. आज आपण सर्वांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणेचे द्रविड हायस्कूल वाई आणि रमेश गरवारे स्कूल वाई यांनी आयोजित केलेल्या कोरोनाची तिसरी लाट आणि घ्यावयाची काळजी या विषयावरचे मार्गदर्शन व व्याख्यानाचा आपण लाभ घेतला आहे. या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करणारे प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ तसेच डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक परिषदेचे सदस्य माननीय डॉक्टर शरद आगरखेडकर सर यांचे मी मनापासून आभार मानते. त्यांचे हे मोलाचे मार्गदर्शन आपल्या सर्वांना नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. तसेच आपल्या शालेय समितीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर मधुसूदन मुजुमदार यांचेही मनापासून मी आभार व्यक्त करते. द्रविड हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय मोने सर यांचेही मनापासून आभार. द्रविड हायस्कूलचे पर्यवेक्षक श्री वैद्य सर यांचेही आभार. तसेच हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री इनामदार सर, मल्हाडे सर, अपूर्वा कुलकर्णी, सौ सोनाली शेलार, श्री भिसे यांचेही मनापासून आभार. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावणारे आपले द्रविड हायस्कूल तसेच रमेश गरवारे स्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व पालक तसेच विद्यार्थी यांचेही मनापासून आभार.